राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर असून ही खुशखबर या योजनेअंतर्गतच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याबाबत आहे। तर मग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की आजपासून लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता वितरित करण्यामध्ये येणार असल्याची मोठी बातमी ही राज्य सरकारकडून जाहीर करण्यामध्ये आली आहे। आणि या घोषणेचा शासन निर्णय देखील राज्य सरकारने आज प्रकाशित केला असून या मे महिन्याचा हप्ता आजपासून प्रति लाभार्थी 2100 रुपयाप्रमाणे वितरित देखील करण्यामध्ये येणार आहे। तर मग आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या गोष्टीवर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले असून आता राज्यामधील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये या मे महिन्याचा हप्ता प्रति महिला 2100 रुपयाप्रमाणे वितरित करण्यामध्ये येणार आहे। तर मग काय आहे याबद्दलचा शासन निर्णय आणि काय आहे आजची सविस्तर अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्हाला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण की आजचा व्हिडिओ अत्यंत महत्त्वपूर्ण होणार असून तुम्हाला आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहणे हे अत्यंत गरजेचे आहे। तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया आजची सविस्तर अशी अपडेट। तर मग लाडक्या बहिणींनो, आज राज्यामधील चौंडी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीनिमित्त एक राज्यस्तरीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। आणि या कार्यक्रमाच्या अगोदर चौंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची एक उच्चस्तरीय बैठक देखील पार पडली। आणि या बैठकीमध्ये राज्यामधील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासोबत राज्यामधील ज्या काही योजनेअंतर्गतच्या थकीत घोषणा आहेत यांच्यावर देखील सविस्तर चर्चा करण्यात आली। म्हणजे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीनिमित्त जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अगोदरच राज्यामधील सर्व शेतकऱ्यांसाठी आणि लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत मोठी खुशखबर समोर येत आहे, ज्यामध्ये राज्यामधील लाडक्या बहिणींचा खूप दिवसापासून प्रलंबित असलेला प्रश्न म्हणजे या योजनेच्या हप्त्याच्या रकमेमध्ये वाढ करून प्रति लाभार्थी प्रति महिला 2100 रुपये कधीपासून करण्यात येणार। तर आता या निर्णयावर राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब करण्यात आले असून लवकरच याचा अधिकृत असा शासन निर्णय देखील राज्य सरकार जाहीर करणार आहे। आणि त्यानंतर या घोषणेची अंमलबजावणी राज्य सरकारकडून अधिकृतपणे करण्यात येणार आहे। तर मग आता राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून आता राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये यापुढे 2100 रुपयाप्रमाणे हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे। यासोबत दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे या बैठकीमध्ये राज्यामधील दुसऱ्या एका महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा घडून आली आणि तो प्रश्न म्हणजे राज्यामधील शेतकऱ्यांची कर्जमाफी। तर मग राज्यामधील शेतकऱ्यांना कधीपासून कशा प्रकारे आणि कोणत्या निकषानुसार कर्जमाफी जाहीर करण्यात येऊ शकते यावर देखील राज्यस्तरीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सविस्तर चर्चा घडून आली आणि याबद्दलची अधिकृत घोषणा देखील लवकरच करण्यात येऊ शकते अशा प्रकारची माहिती स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज या ठिकाणी जाहीर केली आहे। तर मग आपला प्रमुख प्रश्न जो आहे तो म्हणजे आता या मे महिन्यापासून राज्यामधील महिलांना 2100 रुपये हप्ता मिळणार आहे का व कोणकोणत्या महिला यासाठी पात्र असतील याचे निकष काय आहेत व काही नवीन शर्ती आणि अटी या अंतर्गत लागू केल्या आहेत का व सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा वाढीव हप्ता महिलांच्या बँक खात्यामध्ये कधीपासून वर्ग करण्यात येईल या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे अवघ्या 2 मिनिटांमध्ये मिळणार आहेत। तर मग आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारच्या या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या निर्णयावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर राज्याच्या या खात्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टमध्ये त्यांनी याबद्दलच्या काही महत्त्वपूर्ण अशा बाबी देखील नमूद केल्या आहेत। तर मग अदिती तटकरे लिहितात की राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी सुवर्ण क्षण, अखेर राज्यामधील तमाम लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून आज दिनांक 7 मे 2025 रोजी पुण्यभूमी चौंडी येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दीच्या मुहूर्तावर पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये लाडक्या बहिणींच्या अनुदानामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे व लवकरच याचा अधिकृत असा शासन निर्णय देखील निर्गमित करून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल। म्हणजे आता स्वतः या खात्याच्या मंत्री अदिती तटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर ही पोस्ट प्रकाशित केली असून या पोस्टमध्ये स्पष्टपणे लिहिले आहे की आता 7 मे रोजीपासून राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये वाढीव अनुदानाचे वितरण हे करण्यात येणार आहे। म्हणजे आता राज्यामधील सर्व लाडक्या बहिणींना आता यापुढे 2100 रुपयांचा हप्ता वितरित करण्यात येणार आहे। तसेच या बैठकीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे तसेच महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यासोबत संपूर्ण मंत्रिमंडळ उपस्थित होता। तसेच आता महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतला गेला असला तरी राज्य सरकारकडून या निर्णयाचे परिपत्रक काढेपर्यंत आणि याची अंमलबजावणी होईपर्यंत राज्यामधील महिलांना वाट पाहावी लागणार आहे। म्हणजे आता ही प्रतीक्षा संपली असली तरी पुढील काही दिवसांमध्ये म्हणजे साधारणतः 4 ते 5 दिवसांमध्ये याबद्दलचा शासन निर्णय राज्य सरकार निर्गमित करू शकते आणि यानंतर या निर्णयाची संपूर्ण राज्यामध्ये अंमलबजावणी करून व यासाठी लागणाऱ्या वाढीव निधीची आर्थिक तरतूद करून राज्यामधील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये या मे महिन्याच्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे। आणि हा मे महिन्याचा हप्ता राज्यामधील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये आता 2100 रुपयाप्रमाणे
वितरित करण्यामध्ये येणार असून यावर स्वतः राज्य सरकारने शिक्कामोर्तब केले आहे। तसेच ज्या महिलांना आतापर्यंत दर महिन्याला 1,500 रुपये विना कोणत्या अडथळ्याशिवाय बँक खात्यामध्ये जमा होत आहेत, अशा महिलांना आता हे वाढीव हप्त्याचे 2100 रुपये देखील वितरित करण्यामध्ये येतील, यामध्ये कुठली शंका नाही। परंतु ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 500 किंवा 1000 रुपये वितरित करण्यामध्ये येत होते, अशा महिलांना मात्र या वाढीव हप्त्याचा लाभ मिळतो का नाही व किती मिळतो हे विशेष पाहण्यासारखे असणार आहे। म्हणजे ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारचे 1,500 रुपये थेट जमा होत आहेत, अशा महिलांसाठी कोणतीच अडचण नाहीये। परंतु ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये मागील काही दिवसामध्ये 500 रुपये किंवा 1000 रुपये राज्य सरकारकडून जमा करण्यामध्ये येत आहेत, अशा महिलांच्या बँक खात्यामध्ये आता या वाढीव हप्त्याचे नेमके किती रुपये जमा होणार आहेत याबद्दलची अधिकृत अशी माहिती आणखीन देखील समोर आली नाहीये। तसेच दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा मे महिन्याचा हप्ता राज्यामधील काही पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यामध्ये आला असून उर्वरित महिलांना या चालू मे महिन्याचे पैसे पुढील 2 ते 3 दिवसामध्ये वितरित करण्यामध्ये येऊ शकतात। अशा प्रकारची मोठी अपडेट देखील आजच्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर घेण्यामध्ये आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे। म्हणजे ज्या काही महिला आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये अशा प्रकारचा प्रश्न सातत्याने विचारत आहेत की आमच्या बँक खात्यामध्ये अजूनपर्यंत या मे महिन्याचे पैसे जमा करण्यात आले नाहीत, तर त्यांना कोणतीच घाबरण्याची गरज नाहीये, कारण त्यांच्या खात्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवसामध्ये या मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा करण्यामध्ये येणार असल्याची मोठी अपडेट स्वतः मुख्यमंत्र्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पत्रकारांशी बोलताना पुढे म्हणाले की आम्ही विधानसभा निवडणुकीदरम्यान ज्या ज्या घोषणा केल्या होत्या त्या घोषणा पूर्ण करत असून राज्यामधील शेतकऱ्यांची कर्जमाफी असो किंवा नमोच्या हप्त्यामध्ये वाढ करून 3000 रुपये करणे असो, तसेच लाडक्या बहिणींना दिलेले आश्वासन म्हणजे त्यांच्या हप्त्यामध्ये वाढ करून 2100 रुपये करणे असो, ही सर्व आश्वासने आम्ही पूर्ण करत आहोत। म्हणजे मागील काही दिवसांमध्ये राज्य सरकारवर विरोधी पक्षाकडून जो प्रहार करण्यामध्ये आला होता, याचा कुठेतरी आता फायदा होत आहे आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांना, लाडक्या बहिणींना आणि सर्वसामान्य नागरिकांना जे जे काही आश्वासन दिले होते राज्य सरकार पूर्ण करणार असल्याची जिम्मेदारी स्वतः मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे। तसेच राज्य सरकारने सद्यस्थितीला लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ करण्याची घोषणा केली असून लवकरच राज्यामधील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये वाढीव हप्त्याचा लाभ वितरित करण्यामध्ये येईल व तशा प्रकारचा शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यामध्ये येणार असून त्याची अंमलबजावणी देखील तात्काळ करण्यामध्ये येणार आहे। आणि अशा प्रकारचे एक अत्यंत मोठी खुशखबर आता राज्यामधील लाडक्या बहिणींसाठी आज या ठिकाणी समोर येत आहे। तसेच मुख्यमंत्री पुढे बोलताना म्हणाले की आम्हाला आशा आहे की या वाढीव हप्त्याचा फायदा राज्यामधील लाडक्या बहिणींना नक्कीच होईल व ही वाढीव आर्थिक मदत राज्यामधील लाडक्या बहिणींच्या संसारामध्ये व त्यांच्या दररोजच्या व्यवहारामध्ये मोठा हातभार लावेल। तर मग राज्य सरकारच्या या महत्त्वपूर्ण अशा निर्णयामुळे राज्यामधील सर्व स्तरामधून राज्य सरकारचे कौतुक करण्यामध्ये येईल व लाडक्या बहिणींकडून नक्कीच या निर्णयाचे स्वागत करण्यामध्ये येईल, अशा प्रकारची आशा देखील राज्य सरकारकडून व्यक्त करण्यामध्ये येत आहे। तर मग तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा मे महिन्याचा हप्ता आतापर्यंत जमा झाला आहे की नाही व 2 मे पासून ते 5 मे पर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारकडून एप्रिल महिन्याचा जमा करण्यामध्ये आलेला हप्ता किती रुपयाचा जमा झाला आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा व अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून व्हिडिओ देखील लाईक करा। धन्यवाद।